नेत्यांचा विचार, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पदाधिकाऱ्यांनी पोहोचवल्या पाहिजे. धनेगाव रवींद्रकुमार पाटलांच्या प्रयत्नाने 700 कामगारांना स्मार्ट कार्ड वाटप. महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार कल्याण, भूकंप, पुनर्वसन मंत्री म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यात कामगारांसाठी हरित क्रांती घडवून आणली. देवणी तालुक्यातील धनेगाव या गावातील व आजूबाजूच्या परिसरातील खऱ्या कामगारांना आज न्याय मिळवून देण्याचं काम उद्योजक तथा गावचेच उपसरपंच रवींद्रकुमार पाटील यांनी केले. थेट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे कामगार आयुक्त मंगेशजी रामराव छोले सर व लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ उषाताई संभाजी पाटील, देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अविनाश देशमुख यांच्या शुभ हस्ते 700 कामगारांना जन आरोग्य सेवा स्मार्ट कार्ड देण्यात आले. धनेगाव गावातील विद्यार्थी हे शिक्षणाला किती महत्त्व देतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे 10वी व 12वी मध्ये 90च्या पुढे गुणवत्ता सिद्ध केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. अंगणवाडी सेविका मदतनीस बहिणींना रवींद्रकुमार पाटील यांनी आदरपूर्वक सन्मान करत त्यांचा यथोचित सत्कार केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उदगीर खरेदी विक्री संघाचे माजी व्यवस्थापक सूर्यकांत बिरादार होते. तर प्रास्ताविक रवींद्रकुमार पाटील यांनी करताना सांगितले की आपल्या मतदारसंघाचा दिलदार मनाचा राजा, आपला दैवत शब्द पाळणारे हे आपले संभाजी भैया पाटील निलंगेकर आहेत. त्यांचे कार्य, त्यांचे विचार आणि शासनाच्या विविध योजना थेट जनतेच्या दारापर्यंत घेऊन जाणं आणि प्रत्यक्षात लाभार्थ्यांना त्यांचा लाभ करून देणं ही आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची व पक्षातील छोट्यापासून ते मोठ्या पदाधिकारी यांची आहे. फोटो सेल्फी करून जनतेची कामे होत नसतात. त्याउलट नेत्याच्या नावाला, कार्याला, विचाराला गालबोट लावू नका. जमिनीवर पाय ठेवा आणि जनतेच्या दारापर्यंत जा आणि त्यांची कामे करा, तरच नेत्यांच्या विचाराला आपण जपलो असं होईल. आणि आपला नेताही अभिमानाने जास्तीत जास्त शासनाच्या योजना, विकास कामाचे निधी आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त आणून विकास जोमाने होईल. त्यामुळे राजा आमदार संभाजीराव निलंगेकर यांची मान अभिमानाने उंचावी असे कार्य प्रत्येक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी करावे अशी विनंती कुमार पाटील यांनी या कार्यक्रमात केली. सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार, सर्व कामगारांचा सन्मान, विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप, गावकऱ्यांना विकासाची शाश्वती रवींद्रकुमार पाटील यांनी दिली. टाळ्यांच्या कडकडाटात गावकऱ्यांनी, विशेषतः लाडक्या बहिणींनी लाडका भाऊ आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सहकार्याबद्दल टाळ्यांच्या गजरात आमदार निलंगेकर यांचे आभार मानले. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे आणि गावासंदर्भामध्ये देवणी तालुक्यातून जे धनेगाव गाव आहे त्या गावकऱ्यांना आपण सौ खर्चानं अनेक योजनांचं काम करते. आज मोठमोठ्या नामांकित नेते या ठिकाणी पोहोचले होते आणि विशेषतः सर्व अधिकारी येऊन या ठिकाणी आपल्या गावाचं आणि आपलं कौतुक केलं. काय सांगा? काही नाही सर, परमो धर्म ही आपला धर्म आहे आणि राजकारण ही समाजकार्यातून ही राजकारण झाले आणि परमार्थ सेवा म्हणून राजकारण करायचं असतं राजकारण्याने. आणि आमचे नेते आदरणीय संभाजीराव पाटील साहेब ज्यावेळेस या खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्याने भरपूर योजना खिचून आणल्या, जी काही ह्या डिपार्टमेंटमध्ये माहितीसुद्धा नव्हतं. तर ती भैयासाहेब त्या खात्याचे मंत्री झाल्यामुळं गोरगरिबापर्यंत आपली काय योजना जायला पाहिजे ही सतत भैयाची ओढ असते. आणि त्याप्रमाणे आणि मधल्या काळात काय झालं, दलालाची संख्या जास्त झाल्यामुळं ती योजना म्हणजे त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचली. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने एक लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्या नेत्याचं नाव खराब होणे, आपण योजना आणून लोकांपर्यंत कसं देता येईल, नेत्याचं नाव कसं ही करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि समाजकार्य हीच राजकारणाचं एक मूळ पाय आहे. म्हणून आपल्याला समाजकार्य आवडतंच आहे. नेते आहेत आपले, त्यांनी भरपूर काही दिले. इथं एवढा मोठा डॅम झाला होता, ते शेतकऱ्याला 200 कोटी रुपये देऊन डॅममध्ये पाणी थांबायचं काम केलं. अशा अनगिनत योजना येतात. भैयासाहेब ज्यावेळेस जेव्हापासून आमचे आमदार झाले ह्या भागाचे त्यावेळेसपासून भरपूर अशा योजना आहेत काही सांगू शकत नाही आपण. म्हणून नेत्याचं नाव खराब होणे आणि परमार्थ सेवा म्हणून माणसानं राजकारण केलं पाहिजे. आज 700 अधिक लाभार्थ्यांना पण ते वाटप केलेले आरोग्याचं कार्ड, त्याबद्दल काय सांगा? काही नाही सर, त्यांचा हक्क आहे ती आणि अधिकाऱ्याने सांगितले किंवा त्यांनी दिलेली योजना आहे, भैयासाहेबांनी मंजूर केलेली योजना आहे. आपण एक त्याच्यातला एक माध्यम आहोत.
देवणी पण चांगलं असलं पाहिजे. हा नाही ती तर आहेच ना, ती तर केल्याशिवाय मग कसं लोकात तुमचे नाव राहील सांग. हा आणि सेवा करत गेलं की आपण आपोआप नाव होत राहते. फक्त काही लोक आजकाल असे करतात की बाबा देखावा. हे देखावा, एक फोटो काम तर 0%, पण फक्त फोटो काढायचा आणि पाठवायचं, फोटो काढायचं, असे लोक झाले. म्हणून तशा मला जमिनीवर माणसावर- राहून पायावर हा लोकांची जमिनीवर राहून लोकांमध्ये मिसळलं पाहिजे आणि लोकांच्या काय अडचणी येतात ते जाणून घेऊन काम केलं पाहिजे. आपल्या संसारातले 2 रुपये खर्चायला पाहिजे. एजंट म्हणून काम करण्यापेक्षा संसारातले 2 रुपये खर्चायला शिका, असं एवढं माझं म्हणणं आहे. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.